इचलकरंजी महापालिकेसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे। कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य शासनाकडून दरमहा मिळणारे सहाय्यक अनुदान अचानक बंद करण्यात आल्याने महापालिकेच्या आर्थिक व्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे। नगर परिषद प्रशासन संचालनालयाने राज्यातील विविध नगरपालिकांना सहाय्यक अनुदानाचे वितरण केले असताना इचलकरंजी महापालिकेला मात्र या यादीतून वगळण्यात आले आहे। त्यामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे। महत्त्वाचे म्हणजे नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर होत असताना 5 वर्ष सहाय्यक अनुदान सुरू राहील अशी स्पष्ट हमी देण्यात आली होती। सध्या महापालिकेच्या स्थापनेला 4 वर्ष पूर्ण झाली असून 5 वर्षाचा कालावधी पूर्ण होण्यासाठी अजून 1 वर्ष बाकी आहे। असे असताना अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतल्याने महापालिकेला मोठा धक्का बसला आहे। महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दरमहा सुमारे 12 कोटी 82 लाख रुपये खर्च होतो। त्यामध्ये शिक्षण विभागाकडून 2 कोटी रुपये मिळतात, तर उर्वरित 10 कोटी 82 लाख रुपयांसाठी सहाय्यक अनुदानाचा आधार होता। सध्या महापालिकेला जीएसटी अनुदानातून 10 कोटी 8 लाख रुपये मिळाले असले तरी दरमहा किमान 80 लाख रुपयांची तूट निर्माण होणार आहे। ही रक्कम महापालिकेला स्वतःच्या उत्पन्नातून उभी करावी लागणार आहे। दरम्यान महापालिकेने जीएसटी अनुदानातील फरक म्हणून तब्बल 1550 कोटी रुपयांचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केला होता, मात्र तो मंजूर झाला नाही। त्याऐवजी पुढील 5 वर्षासाठी 657 कोटी रुपयांचे जीएसटी अनुदान मंजूर करण्यात आले आहे। त्यामुळे अपेक्षित आर्थिक दिलासा मिळाला नसल्याची भावना व्यक्त होत आहे। महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत घरफाळा आणि पाणीपट्टी एवढेच असल्याने शासकीय अनुदानावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते। आता सहाय्यक अनुदान बंद झाल्यामुळे विकास कामे, मक्तेदारांची देणी, कर्मचाऱ्यांची थकबाकी आणि आवश्यक सेवांवरील खर्च याचा ताळमेळ साधताना प्रशासनाची मोठी कसरत होणार आहे। या पार्श्वभूमीवर आणखीन 1 वर्ष सहाय्यक अनुदान सुरू ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाने राज्य शासनाकडे प्रभावी पाठपुरावा करण्याची गरज व्यक्त होत आहे।